रोम सॅरम तुम्हाला सर्वांना परत एकदा. तर आज आहे 10 मे. तर आपल्याला कॉल आहे आज नेवाली ते नावडा. तिथं आज पहिल्यांदा बघते मी कोणच नाही. आम्ही दोघंच आलो. कोणच नाही. आम्हाला वाटलं पहिले का गेली सगळी पोरं आम्हाला टाकून. मग आता बघते तर कोणच नाही. सामाय मग भरता होता रिक्षा फोन लावले. रिक्षा आले तुम्हाला दाखवतो ना पोरं आले. मी आम्हाला वाटलं सगळी गेली पोरं. सांग आहेत पोरं आहेत. वाजलं किती गारे वाजले 2 तर कोणच नाही आला. ग्रुपवर टायमिंग होता 1चा. तर आता येतील पोरं हलवलं जमा होतील तेव्हा जाऊ डायरेक्ट आम्ही नेवारीला. पुढे रिक्षा चालू नव्हती हो. रिक्षा धक्का मारून घेतले आम्ही. हे पुढे फासल्या फुगल्या. इथंच आपला मारुतीचं मंदिर आहे आपला इकडेच बजरंगबलीचा. बघू शकतो तुम्ही. आज शनिवार पण आहे. ए थांबा. चला जाऊ सर रिक्षा बसून डायरेक्ट नेवाळीला जाऊ आपण. चला मारतो मी आता. आला गॅस बापा मी बंद झाले गाडी. डेंजर. ए बाबा हे पण किती लावले. झाली डाका मारायला लागलाय. चला तुझ्या काय माणूस जातो बोल सर. फायनली पोचलो आम्ही नेवाली. नुसतं घाई सुटले जेवायला जायची. जाशीन बाबा घरी कोण ना म्हणून मी बी जातो थोडा जेवतो. चला जेवायला बसतो. मारते आम्हाला छोटू अंकल. जेवते बाबा फायनली. भूक लागलेली पक्की. आज घरी कोण नाही तर आज आम्ही जेवतो. चला आता सामान लावलं नाही आम्ही याच्यावर चालवतो होता. खुर्च्यावर लावलंय. एवढा कोरा काय आलं का कोरच आहे मी. हा नाही शर्ट कोरा घालतो. एक्सपोजर वाढलेला. चला आता गाणे वाजवतो आम्ही. सबस्क्रायबर वाढत नाही बोलता. असं काय नाही. माझ्यासारखं तोंड आहे का. चला गाणी मारू. तुम्ही गाणी एन्जॉय करा. तर लई मोठा पचका झालाय आता. जस्ट म्हणजे मागाशीच झाले. 5 गाणी वाजून झाले नंतर झालंय. मला फोन आला. मी फोन घेतला. फोन बोलत बसलो आणि फोन ठेवला मी. नंतर इशारा गाणी वाजवलं. 5 गाणी वाजून झाले. वाटून पडला फोन. मी व्हिडिओ काढला दिलाच नाही. आता तुम्हाला कशी गाणी दाखवा. आता कोलेगीचीच गाणी दाखवावं लागतील तुम्हाला. झाली गाणी वाजून झाली आमची. आता 5 गाणी वाजवली. सगळे उठले येत ना. माबी विचारते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलमध्ये. बाबा बोलला सबस्क्राईब करा. लवकर करा सबस्क्राईब. आताच आपली 1K फॅमिली कंप्लीट झालेली आहे. चला आता हेच पहिले किती वाजलं. हो इथंच आहे. 4:30 वाजायला आले. आता माझा स्नॅप आलेला आहे इथं बघू शकतो तुम्ही. अर्धा तास झाला मला वाजून. स्नॅप पण टाकला मी एक. वाजवायला घेतला आता आम्ही. नवरा निघला आता म्हणजे आता. चला वाजू चला.
परत आमचा घाम निघाय. ए चालूच होई नाही निंदा का 4दा धक्का मारला. रिक्षाचे लोक टाकू काय रिक्षा कुठं आली होती. छोटा अंकल रिक्षा जरा बाहेर गेले आज. दम लागला वाजत होताना बी दम आता इथं बी कपलोय अख्खा. फायनली एवढी मेहनत करून झाली रिक्षा कपलो ना मी. सगळी नवऱ्याची गाडी बिडी गेली. दम लागला लय दम लागलाय. नवऱ्याची गाडी बिडी सगळी गेली. लोक बघवते आम्हाला. चला जाऊ चला नेवारीला. लय दम लागलाय. 4 का 5 राऊंड झालं धक्का मारतो. कॉफी प्यायला थांबलो आम्ही फायनली. इथं पण अंकल कशी आहे कॉफी कशी लागते. दरवेळी आम्ही इथंच थांबतो कॉफी प्यायला. जर इथनं जर असेल ना आम्हाला इथंच जायचं असेल तर इथंच थांबतो. बाकी सीट आता आलाय वाजून तिकडं वाजून झालं. आता आलो नंतर आलो त्यात केस बघा कसलं भारी आपण केस व्ही मारले. दाखव तुझी. तिसरीलाही चॅलेंज बोलतोय म्हणून एवढं बारीक ठेवलं. चला आता वाजवायला घेऊ. नवरा येतंय वाटतं आता. आला नाही अजून. इथं मांडव आहे. स्वतः माझा मोठा भाऊ अजय म्हात्रे तो पण ब्लॉगिंग करते. मिनी ब्लॉग काढते. तर त्याच्यासाठी काहीतरी कमेंटमध्ये 2 शब्द चांगले पाठवा. एक हातात सॅक्सोफोन धरून एक हातात फोन धरून व्हिडिओ काढतो. मस्त नाचव होते ते. म्हणजे बोलवलं मला माहित नाही काय बोलतात पण मस्त नाचव होते ते. आता आम्ही आता परत नवरा न्यावला आलो. आम्ही कुठं चालवली गाडी जवळच होता अंतर तरी आम्ही रिक्षाने. चला आता वाजवला घेऊ. इथं मांडव आहे.
आम्ही आता गाणे मारायला बसलोय. सगळे बसले रेडी आणि गाणे मारता होता. ऑर्केस्ट्रावाला पण आहे. आम्हाला एक गाणे वाजून थांबायला लागतं. एक चान्स आहे आमचा. ऐका गाणी चला तुम्ही गाणे एन्जॉय करा. आता आम्ही पण वाजवत होते तुम्हाला दाखवतो. चला झालं तर उभे जेवायला आलोय फलितं सर्वं त्रैलोक्यं झालं आमचं जेवण बिवून वाजू बिजून झालंय. जेवायला गेलतो आम्ही. यो तर पहिले होता जेवा नको. तर चला आम्ही चाललो होता बाहेर मस्त आवा खायला कुठं तरी चाललो असंच. बघू आता कुठं जाऊ. तिथं जाऊ तुम्हाला दाखवेनच मी कुठं जाऊ. तिथं आहे नुसती मोठेपणा करतो. मोठेपणा करायला आवडतो ना. दादा सांग फक्त एवढंच. आमच्या दादांना काय बोलवतं लगे मग एवढूसा तोंड एवढूसा. भांडण झाली त्यांची इथं. त्यांच्या अंगावर डागरी वगैरे असं. आता काहीच नाही. नोट काढलेली दे म्हणजे बघू कशी दाखवून दे पब्लिकला. दाखव पब्लिकला असले मारला आता. आता त्याच्या आता नको दे होता. आता कपला 500 कपले. तो गाठोरा पारला तो. बघ तलवार घेतले. पाणीला आम्ही आता आलो मांडवण. वाजवायला सांगितलं नाही मला तरी आम्ही 2 गाणी मारतो होतो इथं. बघू आता नवरा नवरी जेवायला गेले. झोपाले बोलते. लाईटी घाली आवरा गरम होते ना बेकार. आम्ही इथंच वाजवतो आता. पाठी मांडव आहे. स्टेजवर कोण नाही पण नवरा नवरी जेवली नाही वाटतं अजून. जेवायला गेले. बघू आता गाणी मारायची आहे का नाही. पोरा येतात सगळी. गाणी मारायची असतील तुम्हाला दाखवतोच मी. नसतील मारायची तर खोली घेत वाजवत असेल तर सांगते. परत आम्ही धक्का मारून स्टार्ट केले गाडी. तर आता जायचं आम्हाला. अरे निस्ती पण गाडी झाली बंद पडते निस्ती. नवऱ्याच्या घराजवळ जायचं. आता मी धक्का मारलाय. आपली रिक्षा आहे मागं.
चला आता नवरीच्या घराजवळ जाऊ, इथनं निघल वरात. बघ ना सांग किती वाजलं दाखव पब्लिकला. अरे काय वाजले ना दाखव. 2 वाजायला ना 2 2 वाजलं परफेक्ट. तरी अजून वरात निघली नाही. टाका मारून फासल्या बघले बेकार. वाजून झालं आमचा आताच आणि रिक्षा परत चालू आहे नव्हती. सगळी नवरा नवरी सगळी म्हणजे माणसं सगळी होती. पोरी बेरी होत्या सगळ्या. एवढी लाज वाटत होती ना धक्का द्यायला. फार वाकलेलो गपचुगप इथं आम्ही आलो. रिक्षा गपचे गप फिरवल्या अशी एक आता नाही इथं मी आणि इथं ऋतिक काका हे काय याला तसाच धक्का मारून मारून नशीब चालू झाली ती एकच धक्क्यान. बाबा कसली लाज वाटवली आम्हाला. डायरेक्ट इथं डायरेक्ट गाडी पास मारून आम्ही इथं डायरेक्ट हायवेला. आता जायचं आपल्याला परत नेवालीला रिटर्न आहे. गाडीला काय झालंय काय माहिती. गाडी नुसती बोरबो करते अशी चालू होता म्हणजे चालता बंद करते. खोलून बघले आम्ही आत्ताच तरी काय फॉल्ट नाही. काय झालं काय माहिती. आता चला तिथं जाऊनच बघू. कसं तरी हलवलं जाऊ. एवढा दम पण लागला ना आग दुखते एवढा वाजून. काय झालं काय माहिती. नुसती बंद करते चालताच आपोआप. हे बघ करता काय समजत नाही. आता नेवालीपर्यंत पोहोचलो नशीब. पण घरी पोचून दे बरं एकदाशी. बांधून ठेवतो. घरी पोचाव बरं आम्हाला एकदाशी बरं. अर्धा तास झाले रिक्षा बसली मी. माझी लई बेकार पायाला लागल्या रिक्षाला धक्का देता देता. टायरा खालची म्हणजे असं डगर उडणं डायरेक्ट माझ्या पायाची इथंच लागलंय. लई बेकार दुखते म्हणजे. इथं वाचवायला घेतलंय. लई बेकार दुखतं लई बेकार. मला समजा मी काय करू. सगळे गेलो वाजवायला. लई बेकार पाय वाजवायला जायला लागेल मला. सगळं पत्र आलं माझ्याजवळ. फोन नाही तर लई बेकार दुखतं. मला समजा मी काय करू. पडलो मी डायरेक्ट जागेवरच पडलो. एवढा बेकार लागला. पुरेपूर माखलं मला. नाही बेकार. कसं तरी उभा राहिलोय. चालू आहे तर वाजवायला मी. मला जमतच नाही उभा राहायला म्हणजे वाजवायला जमन आणि उभा राहायला जमत नाही. बघू कसं तरी ट्राय करू आपण वाजून. बुटा घातले मी सुजलाय तो डायरेक्ट भाग तिकडचा. एक पाय उभा राहील ना वाजवीन. चला
लागलं तरी चालतं वाजवायला गेलो तर मी चालता येईना परत रिक्षाला धक्का मारायला लागेल ऋतिक अंकल मारी एकटाच चालता येईना तरी वाजवायला गेलो 5 मिनिटाचा ड्रम का ठेवू ना तिथं काढून 5 मिनिटं नको ठेवू फक्त असं मला लई बेकार पाय दुखायला लागला आता नाही दुखणार घरी गेलो दुकान बघतं बघा हो पाय असं लागला ना म्हणे पायाला बेकार तो डगर दाखवता मग मला डगर कुठं आहे तो इथं आहे तो डगर मोठा आहे तो आहे का तो आहे समजा बी नाही तर चला काय नाही चला जाऊ चला तर घरी चालता बी येईना शपथ हालत बेकार झाले टाका मारून दिवस काढलाय गाडीला आपण चला घरी जाऊ चला वांगाट बघा किती भरलं नाव घेता चला आलो घरी आता चालता पण येणार मला लय पाय दुखते आरवट टाकले पाय मी लेस पण बांधले नाही दुखते म्हणून कोणाला एवढाची स्वतः रोहित बघत चला च्या ब्लॉगमध्ये एवढाच लास्टपर्यंत बघा थँक्यू बाय न्यूज